40च्या आधी आपल्याला असं वाटतं अजून खूप वेळ आहे, आपण सगळं मॅनेज करू शकतो, आपण सगळ्यांसाठी स्ट्रॉंग राहू शकतो. पण हळूहळू काही सत्य समोर येतात. कोणी सांगत नाही, कोणी शिकवत नाही, फक्त आयुष्य शिकवतं. नमस्कार, मी स्मिता आहे. जर तुम्ही वयवर्ष 35, 40 किंवा त्यापेक्षाही जास्त वयोगटातले असाल आणि तुम्हालाही असे प्रश्न पडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण इथे खूप ऑनेस्टली बोलणार आहोत. आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे 40व्या वर्षानंतर कळलेली 7 सत्य. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सत्य नंबर 1, सगळ्यांना खुश ठेवता येत नाही. याआधी आपल्याला सतत वाटायचं की आपण चांगले वागलो, ॲडजस्ट केलं, गप्प राहिलो तर सगळं काही नीट राहील. पण आता कळतंय की कितीही काही झालं तरी काही लोक कधीच खुश होणार नसतात, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा. आणि प्रत्येक वेळी स्वतःला मागे करून दुसऱ्यांना पुढे करणं हा चांगुलपणा नाही, हा थकवा आहे. मग आपण शिकतो स्वतःच्या बाउंड्रीज ठरवायला, गरजेपेक्षा जास्त कोणाला एक्सप्लेन न करायला आणि अपराधी न वाटता नाही म्हणायला. सत्य नंबर 2, शरीर दुर्लक्ष सहन करत नाही. ह्या वयात शरीर अचानक बदलत नाही, तर ते तुम्ही केलेल्या दुर्लक्षांचं उत्तर देतं. रात्री उशिरा झोपणं, वेळी अवेळी खाणं, स्ट्रेसला इग्नोर करणं, हे सगळं आता चालत नाही. थोडं जरी चुकीचं झालं तरी शरीर लगेचच सिग्नल देतं. आणि तेव्हा कळतं स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही, तर ती फ्युचर आणि पुढची जबाबदारी आहे. सत्य नंबर 3, नाती टिकवायला कमी ताकद उरते. ह्या वयात नाती जोडली जात नाहीत, ती फक्त सुटतात. कारण आता आपल्याकडे खोटं हसण्याची, नाटक करण्याची, जबरदस्तीने कनेक्ट करण्याची एनर्जी उरत नाही. जे नातं टिकतं ते सिंपल असतं, ते शांत असतं आणि ते आपल्याला थकवत नाही. नाती थोडी असली तरी सुद्धा चालतात, पण ती आपली असावीत आणि जवळची असावीत. सत्य नंबर 4, पैसा महत्त्वाचा आहे पण सगळं त्याच्यासाठी नाही. याआधी आपण पैसे कमवतो स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी, पण 40 नंतर आपण पैसे कमवतो स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी. आता कंपॅरिझनपेक्षा कंटेनमेंट जास्त महत्त्वाची वाटते. जिथे मनावर सतत ओझं पडतं अशा ठिकाणी राहण्यापेक्षा थोडं कमी मिळालं तरी शांत झोप महत्त्वाची वाटते. सत्य नंबर 5, सत्य नंबर 5, सत्य नंबर 5, नंबर 5, एकटेपणा वेगळ्या अर्थाने समजतो. या वयात एकटं राहणं भीतीदायक वाटत नाही. आधी वाटायचं आयुष्यात कोणी नाही तर आयुष्य अपूर्ण आहे, पण आता समजतंय की स्वतःसोबत वेळ घालवणं ही एक मोठी समज आहे. सायलेन्स ऑकवर्ड वाटत नाही, तर तो रिचार्ज करतो आणि ही शांतता खूप महत्त्वाची आहे. सत्य नंबर 6, वेळ परत येणार नाही याची जाणीव होते. या वयात वेळ फार वेगाने निघून जातो. काल परवा घडलेली गोष्ट आज त्याला वर्ष उलटून गेलेली असतात आणि मग आपण विचार करतो की आपला वेळ कशासाठी खर्च होतोय. अनावश्यक वाद, मनाला त्रास देणाऱ्या गोष्टी, लोकांना प्रूफ करणं. हळूहळू आपण हे सोडायला शिकतो, कारण आपला वेळ हा आपल्याला खूप मौल्यवान वाटायला लागतो. सत्य नंबर 7, स्वतःकडे थोडे नाजूकपणे पाहायला शिकतो. 40 नंतर आपण आपल्या स्वतःला कठोरपणे जज करणं कमी करतो, कारण आता आपल्याला कळतं की आपण आपलं आयुष्य शिकत शिकत आलोय. चुका म्हणजे अपयश नाही, चुका म्हणजे अनुभव आहेत. स्वतःला सतत दोष देण्याऐवजी आपण स्वतःशी बोलायला शिकतो, थोडं हळू, थोडं समजून, आणि हाच नाजूकपणा आपल्याला आतून मजबूत करतो. या वयात आयुष्य परफेक्ट नाही तर ते प्रामाणिक होतं. आपण कमी बोलतो पण मनापासून बोलतो. आपण कमी लोकांवर विश्वास ठेवतो पण खोलवर ठेवतो. जर तुम्ही आज थोडे थकलेले असाल, थोडे गोंधळलेले असाल किंवा शांतपणे स्वतःला समजून घेण्याच्या टप्प्यावर असाल तर लक्षात ठेवा, तुमच्यात काहीही कमी नाहीये. तुम्ही फक्त थोडे मोठे होत आहात आतून. हा व्हिडिओ पाहताना एकही क्षण तुम्हाला असं वाटलं असेल की हे माझ्याबद्दल आहे तर कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा, मी समजून घेतलं. आणि आपण एकटे नाहीत हे आठवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आपण पुढे अजून खऱ्या आयुष्याबाबतीत बोलणार आहोत. तोपर्यंत नमस्ते.